अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज 15 ऑक्टोबर मंगळवार. उद्याच्याला आता कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. शरद ऋतूची आणि सगळ्या वर्षातली सुंदर अशी कोजागिरी असते, पौर्णिमा असते. स्वच्छ चांदणं पसरलेलं असतं आणि त्या चांदण्यात जर दूध आटवलं तर अनेक व्याधी त्याच्यातून बऱ्या होत असतात आणि आपल्याला मानसिक आनंद पण मिळत असतो. बघूया आपण आता. काल 68पर्यंत उभ्या झालेल्या होत्या. सर्व श्रोत्यांना, ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. 68वी ओवी परत एकदा म्हणतीये. फार सुंदर अशी ओवी होती बघा, आणि किती वेळा चातकाचा उल्लेख आलेला आहे. आता कोणीतरी हे असं एक एक काम करूया की एकेका ओवीचा अर्थ सांगायचा, जेवढा जमेल तेवढा. चातकाची ये कणवे, मेघू पाणी सी धावे. तेथ चराचर आघवे, निवाले जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आता तहानलेला जो चातक असतो त्याच्यावर कृपा करण्यासाठी दया, कणव येणे, एखाद्याची कणव येणे. एखादा अगदी भुकेनं तडफडत असेल तर आपल्याला कणव येते आणि आपण आपल्या घासातला घास त्याला देतो. जशी त्या रंतीदेवाला कणव आलेली होती भागवतामध्ये, ती पण येईल कथा आपली हळूहळू. आणि मग त्यांनी अगदी आपल्या ताटातलं सगळा परिवार उपाशी असताना सगळ्यांना देऊन टाकलं. ती कणवं आतून वाटलं पाहिजे की या व्यक्तीला आपण मदत करायला पाहिजे. तसं चातकाची कणव येऊन, दया येऊन, मेघू पाणी येसी धावे. मेघ काय करतो? धावतो त्याच्यासाठी आणि त्याची पाणी घेऊन, पाणी यासी म्हणजे पाणी घेऊन धावत असतो. तेथ चराचर आघवे निवाले जेवी. तो चातकाची तहान भागवायला जातो आणि सगळं हे चराचर विश्व त्याला पाणी मिळाल्यामुळं तेही शांत होते. म्हणजे सगळ्या चराचर सृष्टीला हे मेघाचं पाणी किंवा पावसाळी मेघ हे शांत करत असतात. निवालेचाही अर्थ सांगितला होता की निवणे. जसं दूध तापवलेलं निवण्यासाठी थांबतो आपण, अन्न गरम असेल तर ते निवण्यासाठी थांबतो, मग आपली भूक शमते, शांत होते. तसं इथं सगळं चराचर त्या पाण्यामुळं तृप्त होतं, शांत होतं. अजून पुढची उदाहरण सांगतात. का अनन्यगती कमळा, लागी सूर्य ये वेळोवेळा. की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनींचा. तशीच अवस्था कमळाच्या बाबतीत आहे. सूर्य ये वेळोवेळा. सूर्य काय करत असतो तर कमळं जी आहेत, सूर्य उगवल्यानंतर सूर्यविकासी जी कमळं असतात ती काय होतात तर सूर्य उगवल्या उगवल्या फुलतात, विकास पावतात. आणि हा काय करतो मग सूर्य तर रोज सकाळी लागी कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा. वेळोवेळा म्हणजे रोजच्या वेळेला पहाटे बरोबर सूर्योदय होतोच. तो कधी असा झोपून राहिलाय, कंटाळा आलाय, नको आज आता नाही उगवायचं, असं सूर्य कधी करत नाही. म्हणून त्या सूर्यविकासी कमळांसाठी हा सूर्य अगदी नियमित त्या वेळेला उगवत असतो, सकाळी उगवतो. आणि मग काय होतं, सगळी कमळं ही उमलतात. अनन्य गती कमळा.
कमळाला अशी गती मिळते की सगळी कमळं उगवतात. त्यातलं सुद्धा एखादं कमळ नाही म्हणत जाऊ दे, सूर्य आला असला तरी मी नाही उमलणार, मी नंतर उमलीन. नाही, त्या सूर्याचं आणि त्याचं नातंच असतं. पण तेच सुख की सुखिया होईचे डोळा त्रिभुवनींचा. पण रोजच्या सूर्योदयामुळं त्रैलोक्यातले सगळे जीव सुखी होत असतात, नेत्रसुख अनुभवतात. आणि या विश्वातल्या सगळ्या भूतमात्रांना सूर्य उगवल्यानंतर आनंद होतो किंवा ते सुखावतात. मला एकदा एका मॅडम म्हणजे माझ्या मैत्रीणच आहे, त्यांनी सांगितलं होतं की मॅडम रोज सूर्योदय पाहायचा. आता खरं तर आम्ही उठतोच लवकर, रोज कॉलेजलाही जायची किंवा आताही आपण आपले काहीतरी उद्योग करत असतो. पण नियमित तो सूर्य दिसला तर खरंच काय आनंद असतो हा आम्ही आता तेव्हापासून अनुभवतोय. एक तर कुठल्या तरी डोंगरावर जायचो, तिथून तो उगवणारा सूर्य बघायला खूप आनंद व्हायचा. किंवा आतासुद्धा फिरायला जातो तेव्हा जो त्या घराघरातून किंवा असा मधून डोकावताना सूर्य दिसतो, त्याचा तो लालिमा इतकं म्हणजे एकदम मनाला प्रसन्न वाटून जातं बघा त्यावेळेला. मग हा सूर्य फक्त त्या कमलिनींसाठीच उगवतो का हो? कमलिनींना सूर्याचा खूप आनंद होत असतो, पण सूर्य हा सगळ्यांना त्याचं नेत्रसुख घेऊ देतो किंवा सगळेजण त्यांनी आनंदित होतात. तसं पुढचं तत्व काढलेलं आहे, निष्कर्ष काढलेला आहे. तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. त्याप्रमाणे या भगवान श्रीकृष्णांनी काय केलं तर अर्जुनाचेही व्याज म्हणजे निमित्त, मिशाने. अर्जुनाच्या निमित्तानं गीता प्रकाशुनी श्रीराजे, ती गीता ही प्रकाशित झाली म्हणजेच प्रगट झाली. कुठे झाली? रणांगणावर. संसार आएवढे थोर ओझे फेडिले जगाचे. आणि सगळ्या जगाचं जेवढं ओझं आहे सुखदुःखाचं, ते गच्च भरलेलं एवढं मोठं ओझं हे त्यांनी दूर केलेलं आहे. कशातून? जन्ममरणाच्या असह्याच्या मगरमिठीतून. बघा ना, जर आपण हे म्हणून किती गीतेचं महात्म्य सांगताना सुरुवातीला सांगितलेलं की तुम्ही त्यातला एक चरण जरी, एक शब्द, अर्ध पाद एवढं जरी उच्चारलं तरी आपल्याला मोक्ष मिळत असतो. रोज करायला पाहिजे, पण रोज गीता उच्चारली पाहिजे. म्हणून या जन्ममरणाच्या मगरमिठीतून आपल्याला जर सुटका हवी असेल तर संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. फेडिले म्हणजे जगाचं सगळं ते सुटका केलेली आहे, ते दुःख सगळं फेडले, नष्ट केले. सांगा ना, आत्तासुद्धा इतक्या घटना रोज घडत असतात, कधी ॲक्सिडेंट घडतात आणि त्याच्यातून माणूस सावरतो कधी? गीतेतील 2रा अध्याय म्हणला तर. आत्म्याचं तत्त्वज्ञान एकदा समजलं की माणूस त्या दुःखात असा लडबडत नाही. नाहीतर 10 वर्ष 20 वर्ष झाली तरी तेच दुःख उगाळत बसतो. पण सगळ्या जगावर, सगळ्या विश्वातल्या सगळ्या लोकांवर या गीतेनं हा उपकार करून ठेवलेला आहे. ती कशी आहे ते पुढच्या छान 71व्या ओवी सांगतात. सर्वशास्त्र रत्नदीप्ती उजळीला हा त्रिजगती, सूर्य नवे लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा. आता त्रैलोक्यातल्या सगळ्या शास्त्रांची ही रत्न आहेत. रत्नदीप्ती उजळणारी अशी ही रत्न आहेत आणि ती दीप्ती उजळीता या त्रिजगती. त्याची दीप्ती किंवा त्याचं तेज हे उजळून काढणारा या त्रिजगताला म्हणजे त्रैलोक्याला हा गीता ग्रंथ कसा आहे? सूर्य नव्हे लक्ष्मीपती. हा नुसता सूर्यच नाही, गगनातला सूर्यच नाही, तर हा लक्ष्मीपती म्हणजे श्रीकृष्णाच्या मुखरूपी गगनातला वक्त्राशींचा. वक्त्र शब्द लक्षात ठेवा. लोक वक्त्र म्हणजे मुख आणि वक्र म्हणजे वाकडा, पण ते वक्र असा शब्द अर्थीत म्हणतात बघा, तर इथे वक्त्र लक्षात ठेवायचं. आणि वक्त्राकाशींचा
म्हणजे वक्त्ररूपी आकाशींचा, म्हणजे मुखरूपी आकाशीचा, गगनातला हा सूर्यच नाही आहे का? अहो त्या सूर्याचं तेज फिकं पडल एवढं याच्या मुखाचं तेज आहे. काल परवाही पाहिलं आपण की हे जे भगवंत आहेत, गुरु आहेत, सज्जन आहेत, यांचं तेज हे सूर्यापेक्षा सुद्धा अधिक आहे. आणि म्हणून या श्रीकृष्णाच्या मुखरूपी गगनातला हा सूर्यच नाही का गीता ग्रंथ म्हणजे? तर हा सूर्यासारखाच तेजस्वी आहे, सगळ्यांचं जीवन उजळून टाकणार आहे, सगळ्यांच्या मनातला अज्ञानाचा अंधकार नष्ट करणार आहे. म्हणून पुढे काय सांगतात बघा, बाप कुळते पवित्र जेथींचा पार्थू या ज्ञाना पात्र, जेणे गीता केले स्वतंत्र आवारू जगा. तर जेणे कुळे म्हणजे ज्या कुळामध्ये हा अर्जुन नावाचा भक्त जन्माला आला, बाप कुळते पवित्र, त्याचं बाप, त्याच्या बापाचं म्हणजे त्याच्या पित्याचं कुळ हे अतिशय पवित्र आहे. आणि त्या पवित्र अशा कुळामध्ये ज्या कुळात हा जन्माला आला, तर तो त्यामुळं काय झाला, पार्थू या ज्ञानापात्र, तो पंडूराजाचा पुत्र या ज्ञानाला पात्र झालाय. हे आत्मज्ञान कसलं आहे? साधं सुद्धा आहे का? नाही, आत्मज्ञान आहे. आणि या आत्मज्ञानाला तो पात्र झाला. म्हणून काय झालं, कुळते पवित्र, बाप कुळते पवित्र म्हणजे त्या पित्याचं संपूर्ण कुळच पवित्र ठरलेलं आहे. का बरं? जेथींचा पार्थू या ज्ञानापात्र, जेणे गीता केले स्वतंत्र आचारू जगा. हा स्वतंत्र आचार किंवा सगळं आवारू पण म्हणले, मी चुकून आचारू म्हणले, आवारू जगा. आवार म्हणजे सगळा रिकामा भाग. तर हे स्वतंत्र आवार भगवंतानं मोकळं करून दिले. गीतारूपी रत्न म्हणतायत, गीतारूपी आवार म्हणतायत. आणि हे आपल्या सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे. काल परवाच सांगितलं त्यांनी की वेदांनी 3 फक्त वर्णांना अधिकार दिलेला होता, जो भगवद्गीतेनी सगळ्या वर्णांना दिलेला आहे, 4ही वर्णांना दिला आहे. स्त्रिय वैश्यास तथा शूद्रा सगळे त्याच्यामध्ये त्याचा आस्वाद घेऊ शकतात. ते ज्ञान घेऊन पवित्र होऊ शकतात, अज्ञान त्यांचं दूर होऊ शकतं. आणि म्हणून पुढं काय झालं की जेणे गीता केले स्वतंत्र आवारू जगा, ज्याच्यामुळं हे गीतारूपी स्वतंत्र आवार हे भगवंतानं मोकळं करून दिलं. एक निमित्त फक्त अर्जुन आहे, अर्जुनासाठी बोलतायत असं वाटतंय. अजूनही आपण म्हणतो तो अर्जुन किती नशीबवान, त्याला भगवंताच्या साक्षात मुखातून गीता ऐकायला मिळाली. पण आजही आपल्याला आपण जे ऐकतो ते भगवंताच्या मुखातलंच ऐकतो. आपण जरी वेगळे वेगळे लोक ते उच्चारण करत असले तरीसुद्धा भगवंतच आपल्याला प्रेरणा देतो. म्हणून मागे बघा स्वामी गोविंददेव गिरीजींनी सांगितलं होतं आमच्या इथे आले तेव्हा, की जे शिकतायत ते तर भगवंताचे भक्त आहेतच, ते पवित्र आहेतच, पण जे शिकवण्याचा प्रयत्न करतायत, शिकवण्याचं ज्ञानदान करतायत, ते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि ही भगवंतांनी आपल्याला संधी दिलेली आहे, म्हणून आपण स्वतःला कृतकृत्य मानलं पाहिजे. आता शेवटची त्यातली ओवी बघा, हे असो मग तेणे सद्गुरू श्रीकृष्णे, पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. अहो श्रोते हो, हे म्हणतात हे असो, हे आता राहू देत, असू देत, पण त्या सद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी काय केलं तर भगवंत सुखाशी एकरूप झालेल्या, मिसळलेल्या पार्थाचे हे मिसळणे आणिले द्वैता. तर त्या परमभक्ताला अर्जुनाला पुन्हा त्यांनी अलगदपणे द्वैत भावनेवर आणलं. तो इतका एकरूप झाला होता, तो विसरला होता स्वतःला, तो भगवंताशीच मिळून गेला होता, मिसळून गेलेला होता. आणि म्हणून आता ते द्वैत त्याचं पुन्हा आणलं पाहिजे, कारण ते युद्ध करायचं होतं ना. तो आत्ताच जर मोक्षरूप झाला असता तर युद्ध झालंच नसतं. पुढची सगळी जगाचं जे काही कर्तव्य आहे जगासाठी ते अपूर्ण राहिलं असतं. आणि म्हणून आता त्याला द्वैत अवस्थेवर पुन्हा भगवंतांनी आणलेलं आहे.
बघू इथपर्यंतच्या ओव्या. कालच्याही काही 2-3 राहिल्या होत्या त्या उदाहरणापासूनच्या, वत्सापासूनच्या. हां. तैसा अर्जुनाच्या निमित्ते सहा वासराच्या लोभे दूध घेई देई गाय परी होय सोय सर्वांचीच. त्या वत्सापासूनच्या याच्यातल्या राहिल्या होत्या ओव्या म्हणायच्या आपल्याला. तैसा अर्जुनाच्या निमित्ते साचार जगाचा उद्धार झाला आज. चातकाच्या साठी होय मेघवृष्टी तेथ सर्व सृष्टी शांत होय. पद्मिनीचा भाव अनन्य पाहुनी उगवे तरणी वेळोवेळा. तरणी म्हणजे सूर्य बरं का, त्यांनी तरणी हा शब्द वापरला आहे. आणि पद्मिनी म्हणजे सूर्यविकासी कमळ. तेथ त्रैलोक्याच्या दृष्टीसी या गळा सुखाचा सोहळा होय जैसा. त्रैलोक्याच्या दृष्टीला एक सुखाचा सोहळा मिळतोय हा सूर्य उगवला की. तैसे पार्थाची या निमित्ते करोन गीता प्रगटोन भगवंते. संसाराए वढे थोर होजे साच टाकिले जगाचे. थोर ओझे साचे टाकिले जगाचे फेडोनिया. सगळ्या जगाचं ओझं जणं काही त्यांनी फेडून टाकले. सर्वशास्त्र रूपी रत्नाचे सुतेज अखंड सहज प्रकटिता. नैवैका श्रीकांत मुख आकाशीचा सूर्यची हासाचा गीता रूप. पावन ते कुळ जाकुळी जन्मून ज्ञाना हा अर्जुन पात्र झाला. धन्य तये गीता शास्त्राचे सुंदर बांधिले आवार जगा लागी. गीताशास्त्राचे एक आवार जणू बांधून काढले. असो आलिंगने भगवंती भला मिसळो निगेला होता पार्थ. परित या लागी सद्गुरु श्रीकांते आणिले मागुते भानावरी. मग म्हणे गीता शास्त्र हे पांडवा सांगे तुझ्या जीवा मानले का. पुढचं घ्यायचं आता. पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा. तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. आता भगवंत सांगतायत पाठी म्हणजे नंतर पुन्हा म्हणतायत. पाठी म्हणत असे पांडवा. पाठी म्हणजे नंतर म्हणतायत. काय म्हणतायत? मोठ्या प्रेमाने म्हणतायत की अरे हे सगळं मी जे तुला कथन केलेलं शास्त्र शाश्वत तत्वज्ञान आहे आणि हे काय करते तर मानवी जीवाला आत्मप्राप्ती करून देणारं गीताशास्त्र हे तुझ्या मनाला पटतं का? पाठी म्हणत असे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा. तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. तुझ्यावर कृपा करण्यासाठी भगवंत म्हणतायत की हे जे पाठवलंय भगवद्गीता शास्त्र सांगितलंय हे तुला समजलं का? हे मानवलं का? आता त्याच्यावर भक्तराज काय म्हणतोय बघायचे. आणि तुमच्या कृपेमुळं मला हे सगळं काही उत्तम रीतीनं प्राप्त झालं. माझं भाग्य थोर म्हणून ऐन युद्धाच्या प्रसंगी हे गीतेच्या रूपानं सर्वोत्तम तुम्ही उपदेश केला. तो सांगतोय तरी निधान जोडावया भाग्य घडे धनंजया. परी जोडिले भोगावया विपाये होय. आणि तोच म्हणतोय तेथे येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. येरू म्हणजे तो पांडुपुत्र अर्जुन म्हणतोय की देवा तुमच्या कृपेमुळं मला हे सगळं काही उत्तमरित्या शास्त्र प्राप्त झालं आणि माझं भाग्य थोर म्हणून तुम्ही मला हा भगवद्गीतेचा उपदेश केला.
आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आता सगळ्यांचं म्हणजे ज्ञानही आलेलं आहे, अज्ञान दूर झालेलं आहे, एकरूपता प्राप्त झालेली आहे, पुन्हा त्याला भानावर आणलेलं आहे. आणि तुम्ही मला जो उपदेश केला हा अतिशय मोलाचा आहे म्हणतो. तेथे रुमणे देवा आपुलिया कृपा. आता पुढची ओवी. तरी निधान जोडावया भाग्य घडे धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये होय. आता भगवान काय म्हणतात की अरे पार्था, आयुष्यभर पुरून पुन्हा पाठीमाग उरल एवढा शाश्वत ठेवा तुला प्राप्त व्हायला असं भाग्ययोग उमलून यावा लागतो. पण हा प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचं भाग्य मात्र क्वचितच लाभतो. परी जोडिले भोगावया विपाये होय. ते आपल्याला मुश्किलीने मिळतं ते भाग्य आपल्याला. आता बघा ना, काही जण म्हणतात अहो एवढी रिटायरमेंट झाली, एकदम इतक्या लाखांनी पैसे मिळाले आणि आता जरा त्याचा उपभोग घेऊ म्हटलं, चांगल्या गोष्टी करू म्हणलं, सुख करू म्हणलं आणि एकदम आजारपण आलं आणि निघून गेलं. तसं आहे ते की भाग्य जरी आलं तरी ते उपभोगायला पाहिजे, उपभोगायला मिळायला पाहिजे. हे व्यवहारातलं मी सांगते. पण एवढं गीतारूपी शास्त्र सगळं सांगितलेलं आहे आणि आयुष्यभर पुरल आणि शिवाय मागं उरल असा हा शाश्वत ठेवा तुला दिलेला आहे. आणि तो सुद्धा तुला भोगता आला पाहिजे किंवा उपदेश उमलून म्हणजे भोगायला सुद्धा यायला पाहिजे तो. नाहीतर काय होतं, प्राप्त झालेला ठेवा किंवा कुठलं ज्ञान हे भोगण्याचं सुद्धा भाग्य लागतं. आता मगाशीच आता ही छोटी छोटी मुलं माझ्याकडे येत होती गणपतीच्या वेळची. तर इथे एक माझा जुना फोटो आहे डिग्रीच्या वेळचा. तर म्हणे आजी हा फोटो कधीच आहे तुमचा. आता ती पदवी घेतली त्याला 50 वर्ष झाली. म्हणलं झाली 50 वर्ष. ते असे बोट तोंडात घालायला. म्हणजे कुठलंही बघा, आपण ज्ञान घेतलं पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला एवढी देवांनी दिली, हे सुद्धा भाग्यच आहे. आता पुढं उदाहरण देत आहेत. पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मथिता झाले. आता क्षीरसागरामध्ये ते म्हणतात की विरजे म्हणजे दुधाचं जे घुसळण केली होती, दुधाचं भांड घुसळलं, क्षीरसागरच घुसळला. म्हणजे एवढं मोठं भांड होतं ते. आणि ते घुसळताना काय झालं, मथिता झाले. मथिता म्हणजे घुसळताना सुरा असुरा एवढे केवढे मथिता झाले म्हणजे कष्ट झाले. इतकं सोपं होतं का. वासुकी नागाची दोरी केली होती, मंदार पर्वत होता आणि तो पर्वत घुसळायचा होता त्या नागाच्या दोरीनं. आणि एकीकडनं देव ओढत होते, एकीकडनं असुर ओढत होते. मग आम्हाला तोंड नको, आम्हाला शेपूटच पाहिजे म्हणून भांडत होते. तर त्या राक्षसांना आणि देवांना त्याचं मंथन करताना केवढे कष्ट पडले होते ती आठवण करून दिलेली आहे. आणि मग ते सायासही फळं आले. कष्ट आधी कष्ट मग फळ रे म्हणलेच आहे की नाही. कष्टच नाही केले तर फळ मिळेल का, हो नाही. म्हणून ते म्हणतात ते सायासही फळं आले, जे अमृतही डोळा देखिले, परिवरिली चुकले जतने ते. आता खरं म्हणजे दोघांनी एवढे प्रयत्न केलेले होते आणि त्यांचे ते कष्ट फळाला आले. त्याच्यातून अमृताची प्राप्ती झाली. अमृतही डोळा देखिले, अहो डोळ्यांनी अमृत पाहिलं. पण परिवरिली चुकले जतन ते. पण त्याचं जतन करण्यामध्ये मात्र चूक झाली, गफलत झाली आणि राक्षसांनी आपल्या हातून तो कलेस सगळा नाकारला म्हणा किंवा त्यांचा फसला तो डाव. त्यांना घेता आलं नाही त्यातलं. तो राहूनी पुन्हा मध्येच फसगत केली. मग त्याचं शिर तोडून टाकलं, कारण त्याच्या मुखातून आत जर अमृत गेलं असतं तर तो अमर झाला असता. मग एक दैत्य अमर झाला तरी पुन्हा दैत्य फोपावले असते. म्हणून त्यांनी असं छान सांगितलं बघा.
मग आता पुढं देत आहेत ठीक, तेथे अमरत्वा वगैरिले ते मरणाची लागले झाले, भोगो नेणता जोडले ऐसे आहे. तेव्हा ते अमृत अमरपणासाठी वाढून ठेवलं. वगरणे म्हणजे काय? वाढणं. वगरिले म्हणजे वाढलं, पण ते मरणाला कारण ठरलं. कारण का? मरणाची लागी झाले, भोगो नेणता जोडले ऐसे आहे. एवढं सुख आपल्या पदरात आलेलं सुद्धा ते भोगावं कसं हे त्यांना माहिती नव्हतं. असं नेहमीच घडतं. लोक म्हणतात बघा, हातातोंडाशी घास आला होता हो, फक्त असा उचलून इथं खायचा होता, तेवढ्यात टपकन त्याच्यात पाल पडली. तेवढ्यात काहीतरी झालं, कोणतरी आलं आणि कामासाठी बोलवून नेलं. अगदी पंचपक्वान्नाचा बायकोनी स्वयंपाक केलाय, तर त्याचा आस्वाद घेता येत नाही. असं रोजच्या जीवनात घडतं. मग त्या देवासूर संग्रमामध्ये तर एवढं क्षीरसागराचं मंथन केलं, अमृत त्यातनं निघालं, पण ते काही त्यांना सांभाळता आलं नाही. आलेलं सुद्धा उपभोगता आलं नाही. तसं आता हे गीतारूपी अमृत मिळालेलं आहे, पण ते तुम्हाला अनुभवायला मिळतंय, असं भाग्य आहे सांगतायत. ऐसे आहे नहुष. अजून एक उदाहरण देत आहेत बघा, नहुष राजाचं. नहुषू स्वर्गाधिपती जाहला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणसी काही. तुम्हाला माहिती असेल ही नहुष राजाची कथा, थोडक्यात सांगेन नंतर. की राजा नहुष जो आहे त्याला स्वर्गाचं राज्य मिळालं होतं, स्वर्गाधिपती झाला. परी रहाटी भांबावला, पण तिथं गेल्यावर सुद्धा भांबावला, म्हणजे थोडंसं वर्तन त्याचं चुकीचं झालं. इंद्रपत्नीची त्यांनी अपेक्षा केली आणि म्हणून त्याला इंद्रपत्नीनं शाप दिला आणि मग सर्पयोनी प्राप्त झाली. त्यामुळं भुजंगत्व पावला नेणसी काही. त्याला भुजंगाचं रूप मिळालं, भुजंगाचं योनी मिळाली. हे तुला माहीत नाही का? अशा सगळ्या आठवणी सांगतायत. आत्ताच्या 2-3 ओव्या बघूया आता. परितया लागी सद्गुरु श्रीकांते, आणिले मागुते भानावरी. मग म्हणे गीता शास्त्र हे पांडवा, सांगे तुझ्या जीवा मानले का. पार्थ म्हणे कृपा आपुली म्हणून, शास्त्र हे गहन आकळले. विरळाचं भोग जोडिल्याचा घडे, दैवे ठेवा जोडे जरी पार्था. क्षीरसागराचे सायासे करोनी मंथन देवी दैती. मिळविले फळ अमृता समान, परी ते जतन नाही केले. म्हणून ते झाले अमृत असोन, मृत्यूसी कारण असुरांच्या. लाधले निधान भोगून येणे येथ, तरी विपरीत ऐसे होय. भूपतीन हुश स्वर्गाधीश झाला, परिभांबावला आचरणी. म्हणून सर्पत्व पावला तो राय, नेणसी हे काय धनंजया. थोर पुण्य आज झालासी तू पात्र, शास्त्र हे पवित्र ऐका वया. तरी स्वीकारोनी संप्रदाय याचा, शास्त्रार्थ हासाचा अनुष्ठीव. ही पुढची ओवी आहे, पण सांगते तुम्हाला की या नहुषाची कथा थोडक्यात आपल्याला माहिती असेल तर. पुरुरवा जो राजा होता त्याचा हा नातू होता नहुष राजा, आणि तो अतिशय पराक्रमी होता, सद्गुणी होता. त्यामुळं त्याला इंद्राला ब्रह्महत्येमुळं इंद्रपदाला मुकावं लागलं. इंद्राच्या हातून ब्रह्महत्या घडली म्हणून त्याचं इंद्रपद गेलं. तेव्हा देव आणि ऋषी यांनी याला इंद्र केलं, नहुषाला इंद्र केलं, आणि त्या स्थानी तो ऐशारामात राहायला लागला. त्यानं विषय लंपट होऊन इंद्रपदाप्रमाणे इंद्राणीची प्राप्ती व्हावी अशी आशा धरली. म्हणजे पद मिळालं म्हणून लगेच बायको पण आपल्याला मिळायला पाहिजे का? पण अशी अयोग्य अभिलाषा काय करते माणसाला ते सांगितले. म्हणून त्याने इंद्राणीला बोलवलंय भोगासाठी. मग तिनं काय केलं? संकट टळावं
म्हणून ती अपूर्व अशा वाहनातून नहुशानं बसून यावं अशी अट घातली. आगळ्या वाहनातून ये. मग त्यानं काय केलं, अपूर्व वाहन म्हणजे काय केलं तर सप्तर्षींनाच वाहनाला जोडलं आणि त्यातून तो तिच्याकडे जायला लागला. म्हणजे सत्पुरुषांना असं वेठीला धरलं तर काय होतं त्याचं हे परिणाम आहे, उत्तम उदाहरण आहे. मग त्या सप्तर्षींचं वाहन केलं आणि त्याच्यावर बसून तो चालला. आणि त्याला इतकी घाई झाली होती की ती कधी एकदा मला मिळते, म्हणून तो घाईघाईनं ऋषींना लाथेनं हाकायला लागला. आणि सर्प म्हणजे लवकर पुढे जा असा तो श्रू धातू आहे, त्याचं सर्प हे आज्ञार्थी रूप आहे. तर तो सारखा म्हणतो सर्प म्हणजे लवकर चला असं म्हणायला लागला. तेव्हा अगस्ती ऋषींना राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू सर्पयोनीत पावशील, तुला सर्पयोनी प्राप्त होईल. आणि तेव्हा तो नहुष इंद्रपदापासून च्युत झाला आणि त्याला सर्पयोनी मिळाली. म्हणजे जे मगाशी विधान केले की आपल्या दैवानं काही एखादी गोष्ट चांगली मिळाली तरी सुद्धा ती प्राप्त केलेली गोष्ट आपल्याला भोगता आली पाहिजे. ती भोगायला सुद्धा काहीतरी अनुकूल दैवही पाहिजे आणि आपली बुद्धीही पाहिजे. म्हणून आत्ता जे सांगितलं की तो वर्तनात घसरला आणि त्याच्या हातून ही सगळी चूक झाली. म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया, आजी शास्त्र राजा इया झालासी विषयो. एवढी एक ओबी घेऊया. आणि म्हणून हे धनंजया पार्था तुला सांगतो की बहुत पुण्य तुवा केले, तू पुष्कळ पुण्य केलेलं आहे. अनेक पुण्यांच्या राशी, अनेक जन्मांच्या राशी त्याचा पुण्यसाठा तुझ्याजवळ आहे आणि त्यामुळं तू ह्या गीताशास्त्राचा विषय झाला आहेस. आजी शास्त्र राजा इया झालासी विषयो. तुझ्या नशिबानं ह्या गीताशास्त्राचा विषय व्हायला तुला मिळालेला आहे. त्याला असंख्य अनेक काय म्हणायचं जन्माची पुण्याई म्हणून त्याला ते मिळालेलं आहे असं भगवंत सांगतात. बघूया आपण आता 80 पर्यंत झालेले आहेत. बघा. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पाही मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.